कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कामगारांचा पगार न दिल्याने संघर्ष कामगार संघटनेचे धरणे आंदोलन. जिल्हा रुग्णालय व महिला बाल रुग्णालय सोलापूर येथील कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 4 महिन्यापासून पगार न देण्यात आल्यामुळे सोलापूर जिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मोठा गाजावाजा करून गुरुनाथ चौक येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालय व महिला बाल रुग्णालय हे स्थापनेपासूनच वेगवेगळ्या चर्चेत येत आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेल्या जवळपास 200 ते 250 कंत्राटी कामगारांचा पगार गेल्या 4 महिन्यापासून न झाल्याने कामगारांची उपासमार होत आहे. यामुळे संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव, उपाध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा अध्यक्ष आरोग्य कर्मचारी संघटना थॉमस नवगिरे तसेच येथे काम करणाऱ्या अनेकांनी आपल्या व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडल्या. आज संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष मी अंगद जाधव आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय यामध्ये 250 कर्मचारी काम करत असून महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नास्तिक या कंपनीने 4 महिन्याचा पगार दिलेला नाही आणि हक्काचा रजा यांना नॅशनल हॉलिडेचा रजा किंवा कुठल्याही कामगार कायद्याचं उल्लंघन इथे दिसून येत नसल्याने आज रस्ता आम्ही ह्या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. आज ज्या कर्मचाऱ्याचे 240 दिवसापेक्षा जास्त कर्मचाऱ्याचा दिवस भरलेले आहेत अशा कर्मचाऱ्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातला शासन परिपत्रक सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं याचिका दाखल केल्यानंतर त्यांना न्याय दिला की ह्या कर्मचाऱ्याला कायम सेवेत करून घ्या. त्या धर्तीवर या कर्मचाऱ्याला सुद्धा कायम सेवेत करण्याचा पवित्र आम्ही कामगार संघटनेने घेतलेला आहे. जोपर्यंत ह्या कर्मचाऱ्याला कायम सेवेत करत नाहीत, त्यांचा पगार वेळेवर होत नाही, यांना पगार स्लिप मिळत नाही आणि कामगार कायद्याप्रमाणे जे नियम लागू आहेत मूळ पगार, समान वेतन, समान पगार या कायद्यानुसार यांचं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा कायमस्वरूपी चालू राहणार. आज धरणे आंदोलन झाले. उद्या जिल्हा रुग्णालय आणि बाल रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यानंतर जर त्यानंतर ही मागणी मान्य नाही झाली तर अर्धनग्न आंदोलन केलं जाईल. याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि आजच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आमचे आरोग्य कर्मचारी, त्यांचे प्रतिनिधी हजर असल्याने आणि माझे पत्रकार बंधू हजर असल्याने सर्वांचे मी आभार मानतो. जय भीम. पाठवलेले आहेत की यांचे कोण कोण त्या संघटनेमध्ये गेले आणि कोणी कोणी ह्याला बसले धरणे आंदोलनाला, त्यांचे नावं द्या इथपर्यंत त्यांनी बोललेले आहेत. आणि वारंवार आम्हाला धमक्या दिल्या तरी आम्ही त्या धमक्यांना न घाबरता आज आम्ही इथे उभा आहोत. कारण शेवट पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार. आमचे पण लहान लहान मुलं आहेत. अरे ही सेवा अशी आहे की जिथं आईची माया ही आम्हाला लोकांना दाखवावं लागते. आईची माया, तो घाणेरडा असू दे, तो बेघर असू दे, त्याला पूर्णपणे तो माणूस काय म्हणतात त्याला पूर्ण घाण असू दे त्याला आम्ही धुवून घेतो, त्याला आम्ही स्वच्छ करतो, त्याच्या जखमा आम्ही बघतो. आज आमच्या पोटातली जखम कोण भरणार? आज आमच्याकडे काही साधन नव्हतं. आज अंगद साहेबांनी आम्हाला उचलून धरलं. आज म्हणून आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो. काही मुलं घाबरले, काही स्टाफ घाबरला की आम्ही येणार नाही, हे आमच्या विरोधात असं करतील तसं करतील. अरे तुम्ही 10,000 आम्हाला पगार देताय, 10,000 पगारीत सुद्धा आम्ही राबतोय. आम्ही कधी नाही म्हणत नाही. आणि आम्हाला तुम्ही आज पगारी सुद्धा तुम्ही त्या देत नाहीत. अरे 4 महिने कोणी थांबल का? 4 महिने थांबल का कोणी? आणि लागतंय सर पेशंट सेवेला. कसलंही पेशंट आम्ही सेवा करतो सर. त्या पेशंटसाठी तुम्ही आमचं पेमेंट नाहीये सर, तर त्या पेमेंटवर आम्ही कसं जगावं? त्याच्यावरच तर आमचं घर चालतंय. आमचे लेकरं बाळ उपाशी आहेत का नाही आहेत ते पण कोण विचार करत नाही. माझ्या बायका विधवा आहेत, कोण नवरे काम करत नाहीत. कोणाचं कसं, कुणाची कशी परिस्थिती, कोण मंगळवेळावरनं, कोण सोरेगाववरनं, कोण सूतमिलवरनं कसं येते सर. परिस्थिती त्यांची जाण्याची रिक्षाची नसते, तिथं रात्री राहतात आणि दुसऱ्या दिवशी उठून काम करतात सर. काय बोलायचं, पोटात आग असते पण बोलण्याची धाडस नसते. तोंड बंद करून काम करतात, धमकीला घाबरतात लेकरं. एवढंच मी बोलून आणि आजच्या वेळेला धन्यवाद देते जे मदत केले त्यांना पण. 4 महिने पगार नव्हता, तुम्ही कशी सोय केला सर? माझी परिस्थिती अशी आहे की मी बेड पेशंटची 25 वर्षापासून सेवा केलेली आहे. कुठं घरोघरी मी पेशंट अंग चोळणे, मालिश करणे असे कामं करून मी घर चालवते सर. माझ्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत सर. माझे लेकरं एवढे लहान होते आणि अनेक लोक व्याजानं पैसे काढले सर.
त्यांनी म्हणतात की आज पगार होईल उद्या होईल. माझ्या बायका सगळ्यांची परिस्थिती अशी आहे, व्याजानं पैसे काढतात, ते व्याज वाढत आहे, त्यांचे व्याज बद्दल देणार कोण? हे पगारही नाहीये, व्याज वाढत चाललेली आहे, पगार इकडं नाहीये, इकडचा खड्डा बुजवता इकडचं भरतंय. सर कसं करा, घर कसं चालाव? ह्या आशेवर लोक कुठं कुठले येऊन भरलेत आणि कसं कसं जगा लागलेत ते आम्हालाच माहितीये सर. त्यांच्या पोटाची आग काय आहे. जरी कुठले तरी लोक असतील माणुसकीचे, अर्धी भाकर आम्हाला देतात सर, त्यातलं आम्ही तोडून खातो सर. काय बोलायचं तुम्हाला आता?